प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहे आणि अपेक्षेप्रमाणे जसं होण्याची अपेक्षा होती ते घडलं। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं राज्य उलथवून भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आलेली आहे। तामिळनाडूमध्ये मात्र विजय थलपती याने घवघवीत यश मिळवलेलं आहे। केरळमध्ये काँग्रेस आलेला आहे। मित्रांनो, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांचा पराभव घडवण्यात आला किंवा घडला तसा पराभव पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा घडवून आणतील का ही दाट शक्यता होती। कारण या ठिकाणी सत्ताधारी पक्ष, केंद्रातला जो सत्ताधारी पक्ष आहे तो आपला विरोधक, जो कोणी विरोधक आहे त्या विरोधकाला ते नामशेष करत आहे। विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार त्यांना या कामामध्ये स्वतः निवडणूक आयोग सुद्धा मदत करत आहे। खरं खोटं जनतेला माहिती आहे, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी अधिक बोलणं योग्य होणार नाही। तामिळनाडूमध्ये मात्र थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम ह्या टीव्हीके पक्षाने अभूतपूर्व असं यश संपादन केलेलं आहे। थलपती विजय राजकारणातला गंध नसलेला व्यक्ती, त्याला राजकारणातलं काही माहिती नव्हतं, परंतु तामिळनाडूमध्ये जे आतापर्यंत पूर्वापार जे राजकारण AIDMK आणि DMKच्या अवतीभोवती फिरत होतं त्या राजकारणाला कुठंतरी छेद देण्यासाठी विजय यांनी राजकारणामध्ये उडी घेतली। अवघ्या 2 वर्षापूर्वी 2024 मध्ये त्यांनी तमिळगा वेत्री कळगम म्हणजे TVK पक्षाची स्थापना केली, मुहूर्तमेढ रोवली। त्या स्थापना कार्यक्रमाला, पक्षाचा जो स्थापना कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला जी अभूतपूर्व गर्दी त्यावेळेला पाहायला मिळाली, त्यावेळेला राजकीय समीक्षकांनी म्हटलं होतं की हा चित्रपट नायक आहे, तिथला तामिळनाडू मधला सुपरस्टार आहे आणि त्यामुळे त्याला पाहण्यासाठी तिथं गर्दी होणं अपेक्षित आहे। परंतु AIDMK आणि DMK ला तो समर्थ पर्याय होऊ शकणार नाही, कारण आतापर्यंत आपण साऊथ इंडिया मधले जे चिरंजीवी वगैरे जे आहेत त्यांनी जे प्रयोग केले होते राजकारणामधले, म्हणजे चिरंजीवीचा पक्ष प्रजा नावाचा कोणता पक्ष आहे तो आता त्यांनी विलीन करून टाकलाय। तर ह्या पक्षांना कुठेतरी संकुचित असं यश मिळालेलं होतं, मर्यादित यश मिळालेलं होतं। राजकारणावरती थेट प्रभाव पाडू शकतील एवढी त्यांनी त्या ठिकाणी ताकद निर्माण केली नव्हती। त्या पार्श्वभूमीवर थलपती विजय सुद्धा प्रभावहीन ठरेल असं राजकीय पंडितांचं मत होतं, परंतु या सगळ्या गोष्टींना विजय याने छेद दिला। मित्रांनो, विजय याच्या विजयाचा गमक कोणता आहे? विजय यानं जो दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे, अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे, त्याच्या माग नेमकं कारण काय? तर कारण अनेक असू शकतात, परंतु हा विजय याने केवळ आणि केवळ त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती आधारित आम्ही इथं राज्य निर्माण करू हा नारा दिला आणि तो नारा तिथल्या जनतेला भावला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरतीच आमचा पक्ष चालणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची, लोकशाहीची देणगी या देशाला दिली ती तामिळनाडूच्या धरतीमध्ये आम्ही अधिक पद्धतीनं, घट्ट पद्धतीनं आम्ही रुजवू हा नारा त्याने तिथं दिला, हे वचन त्याने तिथं दिलं आणि जनतेला ते भावलं। तामिळनाडूच्या जनतेनं बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारले। थलपती विजय याचा विजय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती आधारित असल्यामुळे या विजयाला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे। परंतु या ठिकाणी प्रश्न असा पडतो, जो थलपती विजय अवघ्या 2 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घेऊन सत्ता स्थापन करू शकतो, तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तन करू शकतो, त्याच बाबासाहेबांची लेकरं महाराष्ट्रामध्ये मात्र सत्ता स्थापन करताना कुठेही दिसत नाही। सत्ता स्थापन करणं दूर,
सत्तेच्या जवळपासही आम्ही कुठं नाहीये. रामदास आठवले त्यांना सत्ता मिळाली, तो आता त्यांना सत्ता कशी मिळाली तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथं मोदीचे गुणगान गाण्यामध्ये हा माणूस व्यस्त आहे. रामदास आठवलेंना आता काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांची स्वतःची खुर्ची, त्यांची खासदारकी, मंत्रीपद एवढ्यापुरतं ते सीमित राहिलेलं आहे. असं तो भाग वेगळा. परंतु इतर नेते कुठे आमचे? प्रकाशजी आंबेडकरांनी सहभागाचा नारा देऊन पाहिला. काही 2-4 आमदार ते निवडून आणतात सुद्धा, परंतु तेवढा आमच्या हातामध्ये सत्ता येणार आहे का? आम्ही सत्तेच्या परिघामध्ये कधी येऊ? आम्ही सत्तेच्या वर्तुळात कधी येऊ? आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा प्रयोग करून पाहिला. पदरात काय पडलं? शून्य. काहीच पदरामध्ये पडलं नाही. एकनाथ शिंदे यांनी 10% जागांची जी कमिटमेंट केली होती तीही कुठं त्यांनी पाळताना दिसले नाही. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल म्हटलं जाते की हा माणूस शब्द पाळणारा माणूस आहे, परंतु आनंदराज आंबेडकरांच्या संदर्भात मात्र त्यांनी ते शब्द कुठेही पाळताना दिसलेले नाही. असं तो राजकारणाचा एक भाग म्हणून आपण तिकडे एक कानाडोळा करूया. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाऊन सुद्धा जर रिपब्लिकन जनतेला काही मिळत नसेल तर आता चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. जो विजय बाबासाहेबांच्या नावावरती मतं मिळवतो, त्या बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये एक साधा नगरसेवक, गल्लीबोळातला नगरसेवक निवडून आणायला सुद्धा आमची दमछाक होते. तिथं बाबासाहेबांचं नाव घेऊन तामिळनाडूमध्ये विजयनं सत्ता निर्माण केली. यातून आम्ही काही बोध घेणार आहोत की नाही? यातून आम्ही काही धडा घेणार आहोत की नाही? विजयचा विजय, थलपती विजयचा विजय त्यासाठी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. जो थलपती विजय बाबासाहेबांचं नाव घेऊन तामिळनाडूमध्ये सत्ता निर्माण करतो, सत्ता स्थापन करतो, त्याच बाबासाहेबांची लेकरं महाराष्ट्रामध्ये सत्तेपासून वंचित का, सत्तेपासून लांब का, दूर का, हा प्रश्न आम्हाला सोडवावा लागणार आहे. कुठं कमी पडतो आम्ही? कशात कमी पडतो आम्ही? मेहनतीमध्ये आम्ही कधीच कमी पडत नाही. मेहनत आमची प्रचंड आहे. आमची गल्ली बोळापासून आमचा कार्यकर्ता हा मेहनती कार्यकर्ता आहे. मग आम्ही रणनीतीमध्ये कमी पडतो की काय? आम्ही रणनीती आखण्यामध्ये कमी पडतो की काय? याचा शोध आणि बोध आम्हाला घ्यावा लागणार आहे आणि आम्हाला नव्यानं रणनीती आखून त्यानुसार मार्गक्रमण करावं लागणार आहे. रणनीती आखण्याची गरज नाही आम्हाला. तसं पाहिलं तर आम्हाला रणनीती आखण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरून इमानदारीनं जरी आम्ही चालत गेलो तरी सत्ता दूर नाही. सत्ता आमच्या आवाक्यात आहे, आमच्या मुठीत आहे. फक्त ती प्राप्त करून घेता आली पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं आंबेडकर घराण्याला साथ देणं महत्वाचं आहे. कारण रिपब्लिकन नावानं ज्यांनी दुकानदारा मानून ठेवल्या त्या दुकानदारांपासून आता आंबेडकर जनतेनं सावध राहिलं पाहिजे. हे विजय, थलपती विजयच्या विजयानं आम्हाला दाखवून दिलेला आहे. आंबेडकर घराण्याला साथ देऊया आणि थलपती विजयनं जो तामिळनाडूमध्ये इतिहास निर्माण करून दाखवला तो इतिहास आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दाखवूया. तेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.